जय महाराष्ट्र मंडळी. राज्यभर गाजत असलेलं प्रकरण म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरण. आता या खून प्रकरणातील आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. आता यावर राजकीय नेते आणि संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकरी सतत एक मागणी करत आहेत. ती म्हणजे आरोपींना मोक्का कायदा लावण्यात यावा. पण हा नेमका मोक्का कायदा आहे तरी काय? मोक्का कायदा कधी लावला जातो? याबाबत कायदा काय सांगतो हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. याची पूर्ण प्रोसेस आज आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. चला तर जाणून घेऊया सर्वात चर्चेत असलेला शब्द म्हणजे मोक्का. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मोक्का कायदा म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अशी त्याची व्याख्या आहे. एकापेक्षा अधिक गुन्हेगार गुन्ह्यात असल्यावरच मोक्का लावला जातो हे अनेकांना माहित आहे. पण मोक्का लावताना काही नियम आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. कधी काळी चर्चेत आलेला टाडा कायद्याच्या धर्तीवर 24 फेब्रुवारी 1999 ला मोक्का कायदा तयार करण्यात आला आणि त्यानंतर विधिमंडळाने त्याला मान्यता दिली होती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 245 अंतर्गत प्रक्रियेनुसार भारताच्या राष्ट्रपतींची संमती मिळाल्यावर तो कायदा बनला होता, जे विधानसभेच्या वेळी लागू होते. विषय राज्य आणि फेडरल दोन्ही अधिकारांमध्ये येतो. मोक्का हा भारतातील संघटित गुन्हेगारीला संबोधित करण्यासाठी लागू केलेला पहिला राज्य कायदा होता. याने तात्पुरता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अध्यादेश 1999 ची जागा घेतली. विशेष म्हणजे मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या कारवाईचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो. भारतीय दंड विधान संहितेच्या म्हणजे IPCच्या शेवटच्या गुन्ह्यात तपास अधिकाऱ्यास असे वाटले की IPCच्या कलमाखाली आरोपीवर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे, त्यावेळी तो तपास अधिकारी गुन्हेगारी टोळीचा अहवाल तयार करून मोक्का लावण्यासाठीचा प्रस्ताव तयार करतो. चला तर जाणून घेऊयात मोक्का कधी लावला. गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते, पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसंच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरी सुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर अशा वेळी पोलिसांना मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. कोणावर मोक्का कायद्याची कारवाई होते? अपहरण, खंडणी, हत्या, अंमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपीवर मोक्का लावला जातो. गुन्ह्यात फक्त एक व्यक्ती असेल तर मोक्का लावता येत नाही. जेव्हा गुन्ह्यात 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक म्हणजेच टोळी असेल तर मोक्का लावला जातो. यात एक विशेष अट आहे, ती म्हणजे यातील आरोपीपैकी एकावर मागील 10 वर्षात 2 गुन्ह्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले पाहिजे. विशेष म्हणजे हे बंधनकारक आहे. मोक्का मधील तपास पोलीस आयुक्तालय हद्दीत सहाय्यक पोलीस आयुक्त करतात, तर पोलीस अधीक्षक कार्यालय हद्दीत पोलीस उपअधीक्षक तपास करतात. मोक्का लावण्यासाठी पोलीस महानिरीक्षक यांच्या मंजुरी घ्यावी लागते, त्यानंतरच मोक्काची कारवाई केली जाते. मोक्का लागल्यास आरोपींना सहजासहजी अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. पण मोक्का लागत नाही आणि अशा वेळी मोक्का लावण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिल्यास जामीन मिळतो. मोक्काच्या कलम 3(1) नुसार आरोपींना किमान 5 वर्षात ते जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते. तर यातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची देखील तरतूद आहे. मोक्का लावण्याची प्रक्रिया काय आहे? मर्डर, खंडणी, 307, दरोडा, खंडणीचा प्रयत्न, घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील 10 वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी आवश्यक आहे. ज्यात 2 किंवा 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी 3 किंवा त्याहून जास्त शिक्षा असलेली झालेली असणे. अशा गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हे करतात, अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते. चला तर जाणून घेऊया इतर राज्यात मोक्का कायदा आहे. महाराष्ट्रात मोक्का लागू झाल्यानंतर अनेक भारतीय राज्यांनी समान किंवा समान कायदे लागू केलेले आहेत. यामध्ये कर्नाटक संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, कोका आणि आंध्र प्रदेशातील तत्सम कायद्याचा समावेश आहे, जो मर्यादित कालावधीचा होता आणि 2004 मध्ये कालबाह्य झाला होता. इतर राज्यांनी देखील समांतर कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यात गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश. तथापि हे विधेयक राष्ट्रपतींची संमती मिळवण्यात अयशस्वी ठरले आणि परिणामी ती लागू झाली नाही. 2019 मध्ये हरियाणा राज्य विधानसभेने संघटित गुन्हेगारीला सामोरे जाण्यासाठी मोक्का सारखे विधेयक मंजूर केले. 2019 मध्ये गुजरात राज्य विधिमंडळाला वादग्रस्त गुजरात कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट साठी राष्ट्रपतींची संमती मिळाली, ज्याला यापूर्वी 3 वेळा राष्ट्रपतींची संमती मिळू शकली नाही. मोक्काने राष्ट्रीय कायद्याचे मॉडेल म्हणून देखील काम केलेले आहे, ज्याचे उदाहरण विशेषतः संसदेत दहशतवाद प्रतिबंधक कायद्यावर चर्चेदरम्यान दिले गेले आहे.
जे नंतर रद्द केले गेले आहे. तर आता संतोष देशमुख हत्या प्रकरण आरोपीवरती मोक्का कायदा लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, आरोपीवरती मोक्का कायदा लागला पाहिजे का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.